रुपये 10,000 रुपये कामांकडे 6 जणांना अलीकडे नाराज पलीकडे स्वामी अलीकडे नाराज इथं कोण निकाल दिला नाही क्वार्टर लीग केला मैदान पारदर्शक नाही झाले. ड्रायव्हर कोण होतं? मुलुक तोप. निमसोड मैदानात सोनार सिद्ध केसरी मैदानात आलेलो आहे आणि ट्रिपल हिंद केसरी स्वामी चरेगावकरांचा स्वामी सरपंच महेश माने आज कितव्या गटात गाडी पळाली? 20व्या. तुमचं पूर्ण नाव? मी गणेश प्रतापराव माने. गाडी आपली कुठल्या नावानं पळती? सोनाली एंटरप्राइज चरेगाव. आणि ड्रायव्हर कोण असतं? ड्रायव्हर 3-4 ड्रायव्हर आहेत. काय काय नाव? अक्षय ड्रायव्हर आहे, सोने ड्रायव्हर माझगाव, बाळ ड्रायव्हर शापूर आणि मोरा ड्रायव्हर आंबेगाव. आणि आतापर्यंत गुलाल किती झालेत आपल्या स्वामीचं? गुलाल आम्ही मोदाचे बंद केला. तरी पण अंदाज असतो की आपण, तरी पण तुम्ही सांगू शकताय की? 50-60च्या वर झाले. 50-60च्या वर. बघा मित्रांनो, ज्या त्या मैदानात गुलालात असतो आपला स्वामी. नियोजन कोण करतं? नियोजन मी स्वतः करतो आणि राजे आहेत आमचे गणेश नेटके. बघा आपण मागल्या पण व्हिडिओ मध्ये टाकलेला आहे बघा, चोराडे मैदानात नियोजनाचे बादशाह म्हणून आपले गणेश नेटके. आता ते सांगतील आपल्या स्वामी बद्दल. स्वामीचा काय विषयच वेगळा आहे. स्वामी कोणाला त्रास देणे भानगड नाही, काय नाही, शांततेत पळणे, कोणाला अजिबात म्हणजे आदत घाला किंवा टॉपचा बैल घाला, त्याच्याकडून कुठलीच तक्रार आतापर्यंत झालेली नाही. अजून काय वाटतंय स्वामी बद्दल? स्वामी बद्दल आता पण भरपूर मला किती सांगितलं, काय सांगितलं. स्वामी म्हणजे आमचा म्हणजे एक ब्रँडच आहे. त्याच्याबद्दल लय पण बोलणं म्हणजे लय चुकीचं पण वाटतं असं. आता त्याच्याबरोबर एक दुसरा तुम्ही स्वामी तयार केलाय, छोटा स्वामी. आता मागं पण मैदानात बघतोय आपण, त्याची पण गती भरपूर आहे. तर त्याच्याबरोबर फिरक कसं दिलेलं आहे त्याच्यावर? गाडी आमची भरपूर पळते त्याच्याबरोबर. आणि बारका म्हणजे मोठ्याला डावला असं काम आहे त्याचं स्पीडच्या बाबतीत. दुसरा परवा दिवशी आपण 3 नंबर केला त्याला. कुठल्या मैदानात? वारुंजीला. आणि स्वामी बरोबर कुठं कुठं पळालाय? स्वामी बरोबर आम्ही 2च मैदान पळलो. 2 वेळेस पण गट काढलं, पण नशिबानं आम्हाला सीमेला पळता आला नाही. एक वेळेस पाऊस आला आणि दुसऱ्या वेळेस व्यापूरच्या मैदानात ड्रायव्हर म्हणजे अपघाती निधन झालं, त्यामुळे पळता आलं नाही. आम्ही घरची गाडी काय पळवली नाही. आज कुणा बरोबर नियोजन केले? आज वलेकर उंबरमध्ये. कुणी पायरा केलाय? पायरा म्हणजे त्यांचा फोन आला होता, परत आम्ही गणेश बाला म्हणजे एकटा म्हणून कोणी पायरा करत नाही स्वामीचं. हे सगळं घरदार सगळं मिळून सगळ्याची चर्चा मिळून ग्रुप मध्ये सगळं असतं. म्हणजे एकमेकाला विचारून समजा केलं जाते. श्रेय घेत नाही काय नाही, सगळ्यांना विचारल्याशिवाय मोठ्या स्वामीचा तर होत नाही, बारक्याचा होऊ शकतो, मोठ्याचा नाही. नाही तर त्याच्यामुळे कसं होतं म्हणजे मला विचारत नाही ते असं काय तुमच्यात येत होतं का काय? नाही तसं काय नाही. कधी कधी कोणाला माहित पण नसतं पायरा झालेला असतो, त्यावेळेस तर अख्या गावाला माहित असतं असा विषय. हा. आणि बघा आज सुट्टी मेकर आहेत, स्वामी बरोबर आहेत सागर गायकवाड. आणि तुमचं नाव काय? आणि तुम्ही? संतोष निकम. गाव? चरेगाव. बघा मित्रांनो, चरेगावच्या स्वामी बरोबर असतात. तुम्ही काय सांगचाल स्वामी बद्दल? स्वामी विषय वेगळा आहे. त्या बैलानं लय नाव केलं. चरेगावचं आता भरपूर नाव आहे. तर काय सांगचाल तुम्ही गावाबद्दल? एवढं त्यानं नाव आपलं महाराष्ट्रात नेऊन ठेवलेलं आहे वर. काय आता ज्याला पुशेगावचा गुलाल गावात ना जी एक वेळेस रडली ती त्यासनी ह्या बैलानं सिद्ध करून दावलं की 2 वर्ष सलग गुलालाचा मान करेल. म्हणजे ह्या बैलामुळं दुसऱ्या बैलासनी पण गुलाल हिंद केसरी झालेली आहे ती. असा कुठला बैल आहे? गरीबाची जी आंध्रातली बैल होती ती बैल घेऊन एकमेव एवढाच बैल आहे, ती बैल उजेडात नेऊन फायनलला ठेवू. आणि तो गणेश नेटके, तुम्ही काय सांगताल? हिंद केसरी 3 वेळा झाला, तर कसं काय नियोजन झालं होतं? नियोजन म्हणजे असं हिंद केसरी व्हावं ह्या हिशोबाने नियोजन झालं नव्हतं. कारण सगळा ग्रुप जो जातो ते पुशेगावचं मैदान एन्जॉय करण्यासाठी. आम्ही पहिल्यांदा पुशेगावचं मैदान रायफल दादा त्यांच्या बरोबर केलंय, निवरीची रायफल म्हणून. निवरीची रायफल. पहिल्यांदा आमची गाडी ते पाचवडला मैदानाला पडलेली आणि पुशेगावच्या पहिल्या मैदानाच्या अगोदर बैलाला पायाला दुखापत झाली. पण 1 महिना आम्ही पहिला अगोदर करून ठेवला होता. म्हणजे सोईल त्यांचा हे आहे, बैलाचा मालक आहे. मग त्यानं अगोदर पहिला सांगितलं की रायफलची न्यायची गाडी हाणावी. 1 महिना त्या मालकानं सुद्धा ह्याच्या विश्वास ठेवला होता की बैल
दुखापतीनं उठला डायरेक्ट पुशेगाव नेला, राहिली गाडी पहिल्या वर्षी. मग पहिल्या वर्षी हिंद केसरी कुणाबरोबर झाला? निवडीकरांची रायफल 10 रायफल. आणि दुसऱ्या वेळी? दुसऱ्या वर्षी विट्याचा रणजित पैलवानचा जीवा म्हणून आहे त्याच्याबरोबर. आणि आपलं बैलपोळ्याचं मैदान, जुनं बैलपोळ्याचं मैदान माळशिरस तिथं निंबाळकर साहेबांच्या साईबरोबर. मग तिथं कशी गाडी पळाली होती काय? साईची स्वामीची गाडी सगळ्यात जबरदस्त गट सेमी अंतरानं काढलेली गाडी होती ती. पहिल्याला गाडी जरा तेवढ्या मैदानात सुट्टा सेमी काढणार एवढी गाडी 1.5-2 शेकड्यात सेमी काढला. म्हणजे सुट्टा सेमी मध्ये सगळे एकदम टाकाटाकीत लागली, पण स्वामीची साईची गाडी सुट्टी लागली अंतरानं. काय कॅमेरा चेक करायची गरज वैशिष्ट्य म्हणजे कसं, याला आम्ही नेहमी 2 नंबराची बैल घालतो, म्हणजे बाबा थोडक्यात सेमीसाठी मार खाते. त्या बैलांच्यावर गाडी याची चांगली पळते. आणि ह्याच्या गाड्यातला कुठला पण बैल घ्या, तो आता चर्चेमध्ये पळतो. आता चिंचपाड्याचा लक्ष आहे बघा, भरपूर दिवस झाले ते मालक मागं लागलेले. मग आम्ही त्याचं नियोजन कोळ्याच्या मैदानाला केलं. कोळ्याच्या मैदानाला आता महाराष्ट्र घेतलं, त्या गाडीने 3 नंबर केला. आणि कुमट्याला ही गाडी आम्ही आणली नागाच्या कुमट्याला आता 1 तारखेला, तिथे 1 नंबर केला त्या गाडीने. मग तो लक्ष आता दोरल्याचे हरण्या स्वामी, म्हणजे चांगल्या पायऱ्यामध्ये त्याला एक प्लॅटफॉर्म भेटला. बैल तो पळतो, पण त्याला योगायोगानं आपलं पैरीवर गेला. म्हणजे भरपूर बैल आहेत. मित्रांनो बघा, स्वामीमुळं आता जे 2 नंबरच्या म्हणजे 2 नंबर म्हणजे खाली जर 2-3 नंबरचे जर म्हणलं, बैल घेऊन पळणारा स्वामी आहे. आणि उजेडात पण आणले, हिंद केसरी पण बैल केलेले आहेत. आणि ह्याच्यानंतर तुमची आता जे हिंद केसरी बैल झाली त्याच्याबरोबर दुसऱ्या मैदानात कुठं पळाली? भरपूर ठिकाणी पडले. आम्ही पायरा शिकतो फोडत नाही. हरण्या मोरदडीचा आणि ह्याची गाडी जवळपास 9 मैदानाला पळली. 9 मैदानामध्ये फायनलची मानकरी 9 मैदान. हो. पुन्हा पुदवाडीचा तेजा, बादल, तुमच्या वाघेरीचा इम्रान पटेलचा, कोटरावाडीचा रावण, ही ठराविक बैलांच्या मध्ये बैल पळला. पण 5-6 मैदान आम्ही गाडी फोडली नाही. गाडी आम्ही फोडायच्या शक्यता नादाला लागत नाही, पण पैर फुटतात. ह्याबद्दल गाडी मालकासनी दुसऱ्या काय सांगचाल की गाडी जर चांगली पळत असली तर ती फोडावी ना फोडावी का पैरा करावा का? नसतो. एखादा मैदान मार खाल्ले की पुढच्या मैदान गाडी तुम्ही ऍडजस्ट करून आणल्या पाहिजे. कारण बैल जर फायनल राहिली तर शक्यतो फोडून, एखादा कमी पळ एखादा ज्यादा पळ, पण पुढच्या मैदानामध्ये ती गाडी जास्त करून पाहिजे. बघा मित्रांनो, मागाच्या आपण स्वामी पशीच आहे, कॅमेरा आहे. एक 5-6 मिनिटात झाले, स्वामी जाग्यावरून हल्ला नाही. त्याचा उभं राहण्याची पद्धत बघा. आणि आज निमसोडच्या मैदानात जवळजवळ किती टांग्यानं गाडी आपली लागलेली आहे? 2-3 टांगे. 2 नंबर. आम्ही बैल आता उड्यावर काय मग घालतो. पहिले अफवा उठलेली बैल बाहेर पडत नाही, पण हा पब्लिकचा बैल आहे. जवळपास 25-30 फायनल त्याची कडनं जाईल, त्याच्यामुळे आम्हाला काय त्याचंही वाटत नाही. बऱ्याच जणांच्या अफवा होत्या की बैल कडनं पळत नाही, बैल कडनं पळतो. म्हणजे आता बैल आपला 12ही महिन्यात कधी काढला तर पळतो का? आपलं कधी कमी पावसाळ्यात आपला पळत नाही. पावसाळ्यात फेऱ्यामध्ये फक्त ठेवतो बैल. दिवाळीपासून पुढे पळायला चालू म्हणजे लचाक लावता एकदा पावसाळ्यात, त्यामुळे ओलीमध्ये पाय ग्रीप धरत नाही. म्हणजे पावसाळ्यात जास्त मैदानात आपल्याला काढ. आता 7-12चं मैदान झालं, तिथं फायनलला राहून ते काल बैल लागला. म्हणजे फायनलला राहून सुद्धा 7-12च्या मैदानाला बैल लागला, त्याच्यावर डायरेक्ट पुशेगावला मैदानाला बैल काढला, मग फायनल राहिला. म्हणजे तुम्ही सराव कधी करता? म्हणजे पावसाळ्याचा जर सराव करायचा बाहेर काढत नाही, व्यायामाला सुद्धा. पाऊस उन्हाळ्याचा आता उन्हाचं पण काढत नाही. जर आज पळाला बैल तर 4 दिवस बैल जागेवर राहतो, सोडबान अजिबात करत नाही. त्यावेळेला त्याचा बिलट्या बघतो, 5 दिवसानं मैदान करतो. तुम्ही दुसऱ्या नंदीला म्हणजे त्याला कसं देखभाल केली पाहिजे त्याच्याबद्दल काय सांगताल? नाही, आम्ही उन्हाळ्यामध्ये बीट म्हणजे गाजर बिजर बाकीची उष्णता कमी होण्यासारख्या प्रोडक्ट आहेत ते त्याच्यावर जास्त भर आहे आमचं. आणि 4-5 प्रकारच्या डाळी येतात, त्या मिक्स करून आपल्या रेग्युलर याच्याबरोबर रतीत त्याला चालू. फक्त आम्ही पवनी देत नाही. काय बैलांना पवनी लागते, पण याला अजून पण आम्ही काही पवनी देत नाही फेऱ्यामध्ये असते. म्हणजे पहिल्यापासूनच आपल्याला देत होतो, पण आता 1 वर्ष झालं देत नाही आपण पवनी. नेटके साहेब तुम्ही काय सांगताल? म्हणजे नियोजन आता मी ज्या त्या मैदानात बघतो, तुम्ही नियोजन चांगलं करत असता चांगल्या 2 नंबरच्या बैलांचे. काय होतं, आम्ही मालकाला सुचवतो, मालकाच्या मनाचं काम आहे की ती करायचं का नाही, पण ती आपल्या शब्दाला किंमत देते ती, त्यामुळे ती गाडी राहते. म्हणजे स्वार्थपणे आमचं म्हणजे का नाही, कुठल्याच बाबतीत 2 नंबर होत नाही, त्यामुळे ती गाडीचा निर्णय चांगला असतो. आता आपण चोराडा मैदानात पण तुम्ही सांगितलं होतं थोडं वायदीबद्दल, तर स्वामी बद्दल कसं काय झालेलं आहे का काय? नाही तसं त्या बाबतीत स्वामीला भरपूर वायदी येते. आज निकाल त्याला भरपूर वायदी होती, पण काय आमच्या डोक्यात मनात आलं, आज त्या मालकाला आम्ही विचारलं पण नाही कसं काय असं तसं, आणि त्यांनी बोलावलं, आम्ही आपलं आलो. म्हणजे वायदीचा विषयच नसतो. वायदीचा विषय शक्यतो 99% आम्ही वायदीच्या नादाला लागत नाही.
पण जर लांब असलं समजा सातारा भाग सोडून बाहेर पुढं बोलावलं आहे काय काय नाही आम्हाला बोलून पण गाडी भाडा देतो म्हणजे चांगली माणसं आहे नावातली माणसं आहेत त्यांनी आम्हाला बोलून सुद्धा गंडावलेलं आहे पुन्हा फोन न उचलले देतो करतो सांगतो त्याच्यामुळे आम्ही आपल्या भागातल्या बैलांच्यावर पळतो निशांची नेजी गाडी शिरावड्याच्या जबरदस्त पळते काय होतं आम्ही 15-20 वर्ष झाले या क्षेत्रात आहे ज्या माणसाने वैदी पहिली घेतलेली आहे का नाही आणि काय काय वेळेस आमच्याकडून मागितलेले मग त्या माणसाने आम्ही सोडत नाही हा आला टप्प्यात की मग करतोच घेतोच त्यांच्या मग असं दिवस त्यांच्याकडे पण आलेला आहे फिरलेला असतात मग असं किती वेळा झाले की तुम्हाला बोलवलंय आणि लांब गेलाय त्यांच्यासाठी गेला आपला बैल आणि नंतर भाड्या देतो म्हणले आणि दिला नाही 2-3 वेळा झाला 3 वेळा झाला 3 वेळा त्यानंतर आम्ही आपलं मी अजून बोहरा सुद्धा बैल पळवा नेत नाही 2 सीझन झाले आपल्या भागात हे आमचे ड्रायव्हर आहे ती अक्षय ड्रायव्हर कोण आहे हे अक्षय ड्रायव्हर हरभवडी इकडे आहे ड्रायव्हर आहेत बघा तिने आदत वयापासून ती गाडी आपली स्वामींची मारतात काय सांगताल स्वामीबद्दल स्वामीबद्दल सांगा एवढं कमीच आहे स्वामी असं बैल आहे की जिथं आपलं नाव कमी होतं म्हणजे नाव जरा चर्चा कमी होती तेव्हा लगेच स्वामी नाव चर्चेत आणून सोडतो आज गाडी कशी काय पळाली काय आज गाडी चांगली पळाली आणि तुम्ही आदतपासून बैल तुमच्याच म्हणजे तुम्ही गाडी हाणता हो. काय आत्ताचा आदत मधला फरक आहे शेण कधी नाराजच केलं नाही कधी आदत असू द्या आत्ता असू द्या बैल कधी बी नाराज करत नाही बसेल तेव्हा बोलाल कायम असतो मी असं म्हणजे तुम्ही आता बैल आतनं बाहेरनं किती म्हणजे दोन्ही खांदी कसा काय शक्यतो मी उजवीनच आणलाय बैल हा पब्लिक असू द्या आपण असू द्या काही विषय नाही बैला उजवीचा डाम आणि जे आदत बैल होता त्यावेळी कुणाबरोबर पळाला आदत भरपूर बैलांच्यावर पळा महाकाळभर पळालाय परत विट्याला 2 नंबर केला काय बैल चॉकलेट भर तिथे तर पहिलंच मैदान होतं म्हणजे एवढं आम्हाला कोण विचार ही म्हणजे ही नव्हती आपली चर्चा नव्हती पण तिथे सगळी टॉपची मारून अशी चर्चा झाली तेव्हा बसून मग उजेडत आणि हिंद केसरी पण मैदानात स्वामीला विजय केलेला आहे त्याबद्दल काय सांगचाल कुठल्या मैदानात काय हिंदकेसरी म्हणजे पुस्तगाव हिंदकेसरी आहे का नाही भले भले माणसं बैलगाडी क्षेत्रात जुनी मालक आहेत त्यांचं आयुष्य गेलं पण पुस्तगावचा गोलाल नाही पण ह्या वेळेला जेवढी खासियत आहे पुस्तगावात आपल्याला पण गोला नव्हता ह्या जेव्हा गोलाला असला झाला मग चर्चेचा विषय झाला सलग 2 वेळा हिंदकेसरी आणि कोळ्याचं मैदान सलग 2 वेळा फायनलचा मालक आणि पुशेगाव मैदान म्हणलं तर लय नामांकित आहे आणि त्याच्याबद्दल लय माणसाला वाटतं की आपला नंदी एकदा तरी हिंद केसरी झाला पाहिजे तर तुम्हाला न विचार न करता हिंद केसरी झाला तुम्हाला काय आनंद वाटला त्यावेळी लय आनंद म्हणजे काय पुशेगाव म्हणजे पंढरीच हा पुशेगाव म्हणजे बैलाची पंढरी आहे हा म्हणजे जे देवस्थान जसं आपण म्हणतो माणसांची इच्छा काय असते पुशेगावला माझा फायनलला राहावं ही तर मोठी अपेक्षा पण काय का असं ना पण तिथं गट तरी काढावा गट काढला म्हणजे तुम्ही वर्षातनं फायनल केला असं सारखं असते आता कुठल्या सेमीत निघालाय आता 4थ्या सेमीत निघालाय कडनच गाडी निघाली 4 नंबर बघा मित्रांनो कडनच गाडी निघाली आणि मगाशी पण कडनच होतं गटला आणि आता सेमीला पण कडनं निघल्या ड्रायव्हर आहेत आता सेमीला पण तुम्हीच आहे ना नाही ती तुम्हाला सेमीसाठी शुभेच्छा आणि फायनलला पण शुभेच्छा तुम्हाला नंतर आपण व्हिडिओ मध्ये सांगणार 90 67 44 87 92